हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स। तर आता इथे अलाराम वाजला 5चा आणि अलाराम वाजला कितीही घाट झोपेत असलं तरी उठावं लागतं। तर आता इथे पाणी कोमट पाण्याचा ग्लास घेतला। त्याचबरोबर इथे आता काय भाजी बनवायची ते सगळं बाहेर काढून ठेवावं लागतं, दुधाचा टोप वगैरे नॉर्मल येण्यासाठी। आणि सकाळी उठल्याबरोबर मी पहिले पीठ वगैरे भिजवून घेते, म्हणजे भाजी शिजायला टाकेपर्यंत किंवा भाजीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं। आणि मग आता इथे मी आज ठरवलं आहे की घेवड्याची भाजी बनवायची। रात्री निवडून ठेवला होता, रात्रीच मला ही तयारी करून ठेवावी लागते। समजा मेथीची भाजी असेल किंवा घेवडा वगैरे गवार असेल तर ते रात्रीच मला निवडून ठेवावं लागतं। आणि पीठ मी सकाळी उठल्याबरोबर भिजवते। मोस्टली सकाळीच पीठ फ्रेश भिजवावं चपातीसाठी, रात्री पीठ भिजवून ठेवू नये। एखाद्या वेळेला राहिलं तर चालतं, परंतु सकाळची आपण ती सवय करावी। आणि आता इथे मी साईडला पीठ भिजवून घेतलंय बघा, आणि चांगलं म्हणजे भिजून असं मळून घेतलं ना की चपाती चांगली सॉफ्ट येते। आणि भाजी शिजायला टाकेपर्यंत ते चांगलं 10 ते 12 मिनिटांमध्ये भिजलं जातं। त्यामुळे फार काही असं बराच वेळ लागत नाही पीठ भिजायला पण। तर आता इथे जिरी मोहरी तेलामध्ये टाकले आणि त्याचबरोबर लाल तिखट आणि हळद पावडर टाकली आणि घेवडा स्वच्छ पाण्याने धुतला आणि तो त्याच्यामध्ये टाकला फोडणीला। साधीच भाजी बनवणार आहे। कूट नंतर शिजत आल्यानंतर दाण्याचा कूट टाकायचा। खूप चवदार भाजी होते। आणि मोस्टली सकाळच्या सुक्या पालेभाज्याच असतात आमच्या, कारण सरांना मुलांना टिफिन असतो आणि पातळ भाजी किंवा रस्सा भाजी द्यायला सकाळी सकाळी नाही जमत त्यांना। आणि पहिल्यापासूनच सवय आहे असे पालेभाज्या वगैरे डब्यांना, मुलांना सुद्धा लहान मुलं टिफिन घेऊन जायचं म्हटलं की मग रस्सा भाजी जमत नाही। त्यामुळे मग मी सुक्या भाज्या सकाळी बनवते आणि रात्रीचं मग जेवणामध्ये रस्सा भाजी असते, एक टाइम रस्सा भाजी असते। तर आता इथे भाजी शिजायला टाकली आणि घेवड्याची भाजी वाफेवर छान शिजली जाते, परंतु त्यामध्ये काही वेळेला बघा घेवडा असा मोठा असला ना की त्यामध्ये दाणे मोठे मोठे असतात आणि ते प्रॉपर शिजत नाहीत। अगदी कवळा घेवडा असेल ना तर पटकन शिजतो, मग त्यामध्ये दाणे आहेत तर ते दाणे पण आपण म्हणजे टाकून नाही देत, आपण भाजीमध्ये टाकतोच ते शिजायला। त्यामुळे मग थोडं झाकणात पाणी ठेवलं ना की ते वाफेवर चांगले शिजले जातात आणि त्रास पण होत नाही मुलांना। तर मग आता इथे भाजी शिजायला टाकली आणि झाकणामध्ये पाणी ठेवलेलं आहे। साईडला लगेच चपाती बनवायला घेतली, सरांपुरत्याच चपात्या बनवते आणि नंतर मग मुलांना पुन्हा बनवून देते नाश्त्याला, आणि तसे टिफिनलाही घेऊन जातात आणि त्यांच्यासोबतच मी माझ्या पण चपाती बनवून घेते। कारण आणि आज आहे ना म्हटलं की पूर्ण सगळ्या किचनची आज पूर्ण डीप क्लिनिंग करावी, कारण आता श्रावण लागलेला आहे, नॉनव्हेज पूर्णपणे बंद केलेलं आहे। तर आता श्रावण महिन्यात बंद केलं ना की अगदी बघा दसरा झाल्यानंतर आम्ही घरामध्ये नॉनव्हेज करतो, कारण आता श्रावण लागल्यानंतर मग पुन्हा गणपती येतात, पुन्हा गणपती बाप्पा आल्यानंतर मग नवरात्र येते आणि माझ्याकडे घट वगैरे असतो, तुम्हाला माहीतच आहे मी घट वगैरे बसवते, नवरात्रीमध्ये 9 दिवस उपवास करते। त्यामुळे आम्ही अगदी दसरा झाल्यावरच आता नॉनव्हेज खाणार। तर 3 ते 4 महिने पूर्ण नॉनव्हेज बंद आहे, त्यामुळे आता पूर्ण डीप क्लिनिंग करायची आहे। आणि ऍक्च्युली काय झालं की श्रावण महिना लागण्या अगोदर म्हणजे अमावस्या झाल्यानंतरच मी लगेच क्लिनिंग करत असते श्रावणाची सगळी साफसफाई। परंतु तब्येत थोडी बरी नव्हती आणि मागच्या आठवड्यामध्ये पाऊस पण खूप पडत होता रोजचा, त्यामुळे क्लायमेट पण बरोबर नव्हतं, खूप असं सर्दी खोकला वगैरे डोकं दुखत होतं, त्यामुळे तब्येत बरी नसल्यामुळे क्लिनिंगचं राहून गेलं। आणि आता श्रावण महिना लागलेलाच आहे, त्यामुळे मग आता इथे मी पूर्ण आता डीप क्लिनिंग करणार आहे। तर आज मी तुम्हाला माझं पूर्ण किचनची डीप क्लिनिंग मी कशी करते आणि त्याचबरोबर बघा आपण ह्या जर सवयी केल्या किंवा अशा रीतीने जर तुम्ही किचन क्लिनिंग केलं तर बघा तुम्हाला जास्तीचा पसाराही होणार नाही आणि अगदी स्टेप बाय स्टेप पटकन किचन क्लिनिंग होतं। आणि तसेच बघा म्हणजे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की मी कशा रीतीने करते किचन क्लिनिंग। तर बघा हाऊसवाईफ म्हटलं तर आपल्याला जरी काही डीप क्लिनिंग करायची असेल, मग ती हॉलची असू द्या, बेडरूम किंवा किचनची किंवा बाथरूम असू द्या, डीप क्लिनिंग करायचं असलं परंतु ते रोजचं आपल्याला करावं लागतं। आणि आता किचन क्लिनिंग करायचं म्हटलं तर डीप क्लिनिंग करायचं म्हटलं तर आपण बघा पूर्वी आपले म्हणजे आजी लोक किंवा आई वगैरे आपले सगळं घरातली पसारा बाहेर काढायचे आणि त्यानंतर पुन्हा मातीने वगैरे सारवायला लागायचं पूर्वी भिंत, परंतु आता तसं राहिलेलं नाहीये। किंवा शेणाने सारवायचं किंवा मातीने सारवायचं आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये। परंतु तरी पण बघा आपल्या घरामध्ये असे काही वस्तू असतात की त्या आपण यूज पण करत नाही, परंतु जेव्हा आपण डीप क्लिनिंग
ही केली पाहिजे, वर्षातून कमीत कमी एकदा दोनदा तरी केली पाहिजे पूर्ण डीप क्लिनिंग. आणि कारण काय होतं, आपण ज्या वेळेला ज्या वस्तू आपल्याकडे म्हणजे एक्स्ट्रा असतात किंवा न वापरलेल्या वस्तू असतात बघा, तर त्या वस्तू आपण एकदा तरी साफ केल्या पाहिजे, म्हणजे वर्षातून एकदा दोनदा तरी साफ केल्या पाहिजे. तर आपण बघा तिकडे आपण म्हणजे वस्तूंकडे लक्षच नाही दिलं तर काही वेळेला ते गंज पकडतात, खराब होतात, जाळी लागते किंवा बघा छोटी छोटी झुरळं वगैरे होतात, पाली वगैरे कीटक काही ना काही म्हणजे होतच असतं. आणि त्यामुळे आपण ह्या म्हणजे आपलं जे घर आहे किचन, तर ते आपण किचनची अगदी स्वच्छता आपण वर्षातून एकदा दोनदा डीप क्लिनिंग केली पाहिजे. आता तुम्ही करतच असाल, परंतु आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशा रीतीने करते. तर आता इथे बघा सरांचा टिफिन बनवून झालेला आहे आणि त्यांना 2 वेळचा टिफिन मी देत असते. तर इथे 6:45 वाजलेले आहेत, आता 6:45 झालेले आहेत. आता सर एक 5-10 मिनिटांमध्ये निघतीलच, तर तोपर्यंत आता मी इथे ब्रश वगैरे करून घेते. आणि काय होतं की एक्सरसाइज वगैरे करायची असते, त्यामुळे सकाळचा सरांचा टिफिन बनवून दिलं का त्यानंतर एक्सरसाइज करते. एक्सरसाइज झाल्यानंतर मग पुन्हा झाडलोट वगैरे, आणि कितीही आपल्याला डीप क्लिनिंग घराची किंवा किचनची करायची असेल ना, तर रेग्युलरची कामं काय आपल्याला चुकत नाहीत. रेग्युलरची कामं आपल्याला करून एक्स्ट्रा ती कामं करायची म्हटलं तर ती पहिली जी आपली घाईची जी कामं आहेत ती पटापट करावी लागतात. आता सरांचा टिफिन, मुलांचं टिफिन, पुन्हा त्यांची एक्झाम चालू आहे, तर त्यांना थोडंसं होमवर्क वगैरे पण असतो. आणि अशी जी एक्स्ट्राची कामं करायची म्हटलं ना, तर रेग्युलरची कामं आवरूनच ती नंतर दुपारच्या वेळामध्ये करावी लागतात. त्याचबरोबर व्हिडिओ शूट करण्यापासून तर अगदी एडिटिंग करेपर्यंत भरपूर वेळ त्याच्यामध्ये जातो. आणि सकाळचं पहाटेचं रुटीन शूटिंग करायचं म्हटलं ना, की त्याच्यात वेळ तर जातोच, परंतु काय होतं की म्हणजे पूर्ण दिवस पूर्ण शेड्यूल ते पॅक होऊन जातं माझं, असं होतं. तर आता इथे मुलांना उठवते, तर हे बघा मुलं अजून झोपलेलीच आहेत. आता एक 7:15 उठतात मुलं, कारण त्यांची एक्झाम असल्यामुळे मग त्यांना पण थोडं रीडिंग वगैरे करायचं असतं आणि होमवर्क वगैरे. तर रात्री पण लेट झालं होतं, त्यामुळे थंड वातावरण असलं की झोपूनच घेतात. अलार्म वाजला तरी बंद करून ते पुन्हा झोपतात. तर आता त्यांना आवाज दिलाय मी, आणि ते आता ब्रश वगैरे करून दूध वगैरे घेऊन स्टडी करायला बसतील. तर आता बघा वातावरण थंडच आहे, खूप हवा सुटलेली आहे आणि पाऊस मधूनच येतोय आणि मध्येच अगदी वारा, असं थंडगार वारा सुटतोय. तर हे बघा आता इथे पाऊस वगैरे लागत नाही, मग ह्या साईडला मी कपडे वगैरे टाकते. आणि झाडांना सुद्धा आता पाण्याची गरज नाही आहे, कारण झाडं पण छान आता मस्त बहरलेली आहेत या वातावरणामध्ये. तर आता इथे सगळं क्लिनिंगचं पहिलं रेग्युलरचं आहे ते आवरून घेते आणि त्यानंतर मग मी क्लिनिंग करायला काढणार आहे. कारण काय होतं की जी रेग्युलरची कामं तशीच पसारा आपण ठेवायचा आणि किचन क्लीन करायला घ्यायचं म्हटल्यावर मग कोणी अचानक आलं किंवा ते आपल्याला मनासारखी हुरहुर लागून राहते की अरे एक्स्ट्राची कामं आपल्याला करायची आहेत किचन क्लीन, परंतु हे बेडरूम मधला सगळा पसारा तसाच पडला आहे किंवा रूममध्ये हॉलमध्ये अस्तव्यस्त तसंच पडलेलं आहे. मग ते कमीत कमी हॉल जरी व्यवस्थित नीटनेटका आवरला आणि मुलांची रूम वगैरे अस्तव्यस्त पडलेलं सगळं जिथल्या तिथे ठेवलं ना, की मग बाकीचं मग किचनचं मी नंतर मग काढणार आहे करायला. परंतु ही सकाळची कामं, देवपूजा वगैरे करायची. तर आता इथे सगळं मी रगची घडी वगैरे घातली, बेडशीट आवरलं, झटकलं, हे स्टडी टेबल वगैरे. खिडकीतनं एवढी धूळ येते ना की रोजचा हात मारावाच लागतं आणि सॅनिटाईजने मी लगेच फडका एक मारून घेते, म्हणजे क्लीन होऊन जातं. आणि एकदा इकडचं आवरलं ना की मग तिकडे हॉलमध्ये गेले की मग हॉलमधलं आवरलं की मग तिकडेच असं होतं. आणि इकडची कामं काही वेळेला तशीच राहून जातात, असं होतं. कारण कामांचं एवढं हेक्टिक रुटीन झालेलं आहे ना, खूप बिझी शेड्यूल झालेलं आहे माझं. परंतु छान वाटतंय कामामध्ये व्यस्त राहिल्याने, आपलं माइंड फ्रेश राहतं. मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. कधी काही वेळेला बघा आता हे पावसाळी वातावरण असतं, ह्या वातावरणामध्ये आपल्याला भरपूर नैराश्य येतं, डिस्टर्ब वाटतं किंवा डोक्यात नको ते विचार येतात आणि आपल्याला काही काम करायलाच इच्छा होत नाही. आणि त्याचबरोबर मग असं विचार करून बघा आपण खूप डिस्टर्ब होऊन डिप्रेशनमध्ये जातो आणि वजन पण वाढतं. कधी कधी काहींना बघा खूप स्ट्रेस आणि टेन्शन घेतल्याने पण वजन वाढतं, नको ते आजार जडतात. त्यामुळे कधी पण आपण आपलं माइंड नेहमी फ्रेश ठेवायचं. आपल्याला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या गोष्टी आपण हमखास कराव्यात. आणि तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, व्यायाम एक्सरसाइज आपण नेहमी डेली केली पाहिजे. एक तुम्ही 15 मिनिटं मेडिटेशन करा किंवा सूर्यनमस्कार 12 घाला. आहार व्यवस्थित घ्या, म्हणजे छान राहतं आपलं बॉडी सुद्धा आणि आपलं शरीर सुद्धा. अगदी ऍक्टिव्ह आपल्याला फ्रेश फील जाणवतो बघा, दिवसभर थकवा जाणवत नाही.
तर आता इथे बोलता बोलता बघा सगळं स्टडी टेबल मी सॅनिटाईजने पुसून घेतला आणि इथे स्टीमर वगैरे आहे, कापूरदानी. असं पावसाळी वातावरणामध्ये मी सकाळ संध्याकाळ लावतेच, खूप फ्रेश वाटतं. आणि आता एवढा बाहेर अंधार होतो ना, कारण पाऊस पडतो, वारा इतका सुटलेला आहे, थंडगार हवा एकदम सकाळी सकाळी, आणि अक्षरशः एवढा अंधार होतो ना घरामध्ये की एवढं क्लायमेट चेंज होतं. आणि मग अगदी म्हणजे बोरिंग वातावरण वाटतं कधी कधी, मग करमत नाही. आणि आता तर मी इथे किचन क्लिनिंग करायला काढलेलं आहे, त्यामुळे ह्या वातावरणामध्ये स्वतःलाच आपण असं फ्रेश ठेवून काही ना काही कामं सुचवायची आणि कामामध्ये व्यस्त राहायचं. तर माझं असं हे दिवसभराचं बघा रुटीन चालू असतं. तर आता इथे ही सकाळची पहिली कामं आवरून घेते मी रेग्युलरची. आता मुलांचा टिफिन वगैरे भरून दिलेला आहे, स्कूलला गेल्यानंतर आता हे मी सगळं किचनचं जे पहिले रेग्युलरचं होतं एक एक स्टेप बाय स्टेप करते. आता ही जी बेसिंग मधली भांडी आहे ती पहिले क्लीन करून घेते. किचन ओटा क्लीन झाला की मग स्टेप बाय स्टेप सगळं मी कॅबिनेट मधलं सामान सगळं काढणार आहे. त्याचबरोबर आज डब्यांचं वगैरे शेल्फ सगळं मी साफ करणार आहे. आणि जे मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप, तर असं एक एक करणार आहे. आता बघा किचन क्लिनिंग करायला काढणार आहे मी, परंतु मी अगदी पसारा पण होऊ देणार नाही आणि एक स्टेप बाय स्टेप मी करणार आहे. आता ही रेग्युलरची जी कामं आहेत ना ती पहिली करून घेणार. आता टिफिन वगैरे मुलांचा सरांचा झालेला आहे. आता मी ही रेग्युलरची म्हणजे आपली भांडी वगैरे जी जेवणाची, स्वयंपाकाची, नाश्त्याची काय असेल ती मी पहिले किचन ओटा क्लीन करून घेते आणि त्यानंतर मग मी कॅबिनेट मधलं सगळं काढणार आहे किचन ओट्यावर. म्हणजे काय होतं, पसारा होणार नाही आणि आपल्याला चिडचिड पण होत नाही, म्हणजे असं होतं. त्यामुळे आता हे पहिलं मी क्लीन करून घेते. आणि आता बघा म्हणजे आपण जेव्हा असं आपल्याला सवयच पाहिजे, म्हणजे एखादी बरणी खराब झाली किंवा तेलाची किटली असू द्या तुमची, किंवा एखादं काही म्हणजे पिठाचा डब्बा, असं हे जेव्हा संपल्यानंतर आपण जेव्हा लगेच क्लीन करून ठेवतो ना, तेव्हा फारशी कामं पडत नाही आणि नेहमी स्वच्छ राहतं बघा. डबा असू द्या किंवा काही तुमच्या बरण्या वगैरे असू द्या, काचेच्या, प्लास्टिकच्या, काही असू द्या, म्हणजे जे लगेच आपण वेळच्या वेळेवर, आता चिकट वाटली आपल्याला तेलाची किटली, तर आपण लगेच ती क्लीन केली ना की मग ती दिसायला पण छान दिसते. कोणी अचानक आलं तर आपल्याला गिल्ट पण वाटत नाही. आणि सणसुदी असू द्या किंवा बघा काही तुम्हाला म्हणजे डीप क्लिनिंग करायची असेल तर फार आपल्याला वेळ लागत नाही क्लिनिंग करायला, असं होतं. तर आता इथे मी रेग्युलरचा बघा म्हणजे कचरा वगैरे पहिला काढून घेतला. वॉश बेसिंग मध्ये जेवढी भांडी होती तेवढी मी क्लीन करून घेतली. आता कचरा वगैरे काढून झाल्यानंतर तर आंघोळीच्या अगोदर ही सगळी क्लिनिंगची कामं उरकून घेतली ना का खूप स्वच्छ आणि फ्रेश वाटतं. आणि आंघोळीच्या अगोदर व्यायाम, एक्सरसाइज, पुन्हा त्याचबरोबर क्लिनिंग सगळं झाडून कोपरे ना कोपरे मी घेत असते. आणि ते घेतल्यानंतर मग आंघोळ केल्यानंतर मी फ्रेश होऊन देवपूजा करत असते. तर आता इथे फ्रेश झालेली आहे आणि आज महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करत आहे. तर इथे फुलपात्रामध्ये दूध घेतलंय, पाणी घेतलंय आणि अभिषेक करताना ओम नमः शिवाय हा जप आपण करायचा आहे. तर मी असं करते. आणि श्रावण सोमवारी किंवा श्रावण महिन्यात असं महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केलेला चांगलं असतं. तर मी आज करत आहे. आणि अभिषेक झालेलं हे जे पाणी आहे हे आपण झाडांना घालायचं आहे. तसेच महादेवाची पिंड ही मग वस्त्राने आणि किंवा मग एखाद्या नॅपकिनने अशी पुसून व्यवस्थित अशी जागेवर ठेवून तिला आपण हळदी कुंकू, अक्षदा, तसेच बेलाचं पान वाहून पूजा करायची. तर आता इथे भस्म लावते मी. तर भस्म हा जे आपल्या हाताची 3 मधली बोटं असतात त्याने आपल्याला हा भस्म लावायचा आहे. आणि हा महादेवाला खूप प्रिय असतो, त्यामुळे हा पिंडीला मी भस्म लावून घेते. तर मुलांनी असं कपाळाला लावलं तरी चालतं. तर आता इथे मी सगळ्या देवांना अष्टगंध वगैरे लावून, देवीची मूर्ती, फोटो असेल त्याला हळदी कुंकू वगैरे लावून, पुन्हा धूप दिवा वगैरे लावत असते. आणि ही सकाळची माझी पूजा झाली ना की मला एवढं छान वाटतं ना, फ्रेश, की घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात. तसेच बघा कोपरे ना कोपरे आपण असं धूप फिरवायचं आहे घरामध्ये, सगळीकडं निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येते. तर छान वाटतं. आणि हे महादेवाला बघा पिंडीवर, आपण महादेवाच्या पिंडीवर हे बेलाचं पान असं व्हायचंय. 3 पानं असलेले हे बेलाचं पान व्हायचं आहे. तर मी अक्षदा वगैरे हळदी कुंकू वाहून पूजा केली आणि पेढा ठेवलाय प्रसाद, तसेच धूप दिवा वगैरे अगरबत्ती लावून घेतलेली आहे. आणि असं लोट्यामध्ये पाणी ठेवायचं स्वामींना, वरतून असं फुलपात्र झाकण ठेवायचं. तर हे रोजचं, आणि ते पाणी आपण एक स्वामींचा आशीर्वाद म्हणून आपण घरातल्यांनी सगळ्यांनी घ्यायचं आहे थोडं थोडं. तर असं मी माझी स्वामी सेवा करत असते रोजची.
त्याचबरोबर इथे मी कलश स्थापना केलेली आहे। तर हे कलशातलं पाणी आपण बदलायचं आठवड्यातून एकदा वगैरे। आणि हे जे तांदूळ आहेत ह्या तांदळामध्ये असं अष्टदल काढून आपण मध्ये कलश ठेवायचा आहे। तर हे जे आधीचे तांदूळ आहेत ना, तर ते आपण जेवणात वापरायचे, म्हणजे भात वगैरे शिजवून आपण खाऊ शकतो। परंतु आता हे जे आधीच्या तांदळामध्ये थोडंसं पाणी पडलेलं होतं म्हणून ते खराब झालेले मी पक्ष्यांना ठेवले। आणि आता इथे मी कलशामध्ये बघा पाणी स्वच्छ ठेवलंय। त्याचबरोबर एक नाणं सुपारी टाकायची, कलशाला 5 किंवा 7 कुंकवाची बोटं लावायची आणि त्यावर विड्याची पानं असेल तर ठेवायचं, नाहीतर नसेल तर तुम्ही फक्त नारळ ठेवून पूजा केली तरी चालेल। आता इथे मी तांदूळ जे बघा पाणी पडलेलं होतं तर ते तांदूळ इथे मी पक्ष्यांना ठेवले। आणि देव धुतलेलं पाणी हे झाडांना घालायचं आहे, तुळशीला घालायचं नाही। बरेच जण काय करतात, देव धुतलेलं पाणी तुळशीला घालतात, तर तसं करायचं नाहीये। ती पण एक माता, तुळशी माता आहे, त्यामुळे तिला फ्रेश असं तुम्ही गडूने पाणी घालायचं आहे आणि देव धुतलेलं पाणी झाडांना घालायचं आहे। तर अशी माझी रोजची देवपूजा नित्यपूजा असते। आणि जेव्हा कधी मला असं मन करेल तेव्हा मी 11 माळी जप करते, काल भैरवाष्टक वाचते किंवा स्वामी सारामृत पोथीचे मी 3 अध्याय वगैरे वाचते। तर असं हे माझी स्वामी सेवा असते। तर खूप छान प्रसन्न वाटतं। आणि सगळं पूजा वगैरे झाली, आता घर वगैरे फ्रेश झालं, रेग्युलरची सगळी कामं मी उरकून घेतली। तर मन करत होतं छान कॉफी बनवावी, कॉफी केली। तर मुलांना पण इथे थोडी अर्धा कप दिलेली आहे, तर ते सकाळी दूध वगैरे घेतात। मोस्टली कॉफी बनवली तरच थोडीशी देते मी त्यांना, नाही तर चहा वगैरे काही घेत नाहीत, ते फक्त दूध घेतात। तर इथे मृदुला आणि मृणालला कॉफी दिलेली आहे। कॉफी घेतल्यानंतर पुन्हा मग त्यांच्या स्कूलसाठी इथे डब्यासाठी मला चपाती वगैरे बनवायची आहे, तर इथे बनवलेत चपात्या आता मी। आणि त्यांचा टिफिन वगैरे भरून झाला की मग ते स्कूलचा आवरून निघतीलच एक अर्धा एक तासामध्ये। तोपर्यंत आता इथे मी जी ही तांब्याची वगैरे भांडी होती, पुन्हा मी दीप अमावस्या केलेली होती, तर मग ते सगळे दिवे मी पुन्हा इथे घासून क्लीन करून ठेवते। आणि ही तांब्या पितळेची भांडी, देवाची भांडी आपण नेहमी स्वच्छ ठेवायची, आठवड्यातून 2 ते 3 वेळा साफ करायची आहे। तर मी ही दिवसाड अशी तांब्याची भांडी घासतेच, कारण देव धुवायचं हे घंगाळं, पुन्हा तामण, गडू वगैरे हे असतोच, तर त्यांना मी असं 2 ते 3 दिवसातून साफ करत असते। तर आता हे दिवे मी सगळे असे स्वच्छ क्लीन करून ठेवणार आहे। आणि आता हे क्लीन केल्यानंतर पुन्हा मग जो मी पसारा वगैरे होता तो मी आवरला आणि आता मी पुन्हा सगळं किचनमधलं काढणार आहे। तर स्टेप बाय स्टेप करते, जास्त माझ्यासारखं जर एकटी असेल तर तुम्ही असं स्टेप बाय स्टेप करा। पूर्वी कसं करायचं, आपण सगळे घरातला पसारा काढायचो, बाहेर अंगणामध्ये ठेवायचो किंवा बाहेरच्या रूममध्ये ठेवायचं आणि सगळं मग क्लीन करायचं। आणि त्यावेळेला आपण बघा मदतीला पण 2 ते 3 जण असले की होऊन जातं। आता माझ्यासारखी जर एकटी असेल तर खूप पसारा होतो, चिडचिड होते, त्याचबरोबर थकवा वगैरे जाणवतो। आणि खूप हेक्टिक रुटीन असलं की थकवा तर थोडाफार जाणवणारच। त्यामुळे मग असं स्टेप बाय स्टेप केलं ना की थोडं म्हणजे आपल्या तब्येतीची पण आपण काळजी तेवढी घेणं गरजेचं आहे। कारण काय होतं की सगळं एकटीला करायचं म्हटलं ना की मग पूर्ण आपली एनर्जी डाऊन होते आणि मग नंतर आपल्याला थकवा जाणवतो। त्यामुळे असं स्टेप बाय स्टेप करा। तर आता बघा हे मी सगळी तांब्याची वगैरे भांडी पहिले क्लीन करून घेतेय आणि त्यानंतर सगळं मी किचनवरचं टाईल्स वगैरे सगळं मी स्वच्छ धुवून काढणार आहे। आज विंडोज वगैरे साफ करणार आहे आणि ते माझं क्लिनिंग असतंच मंथली। पण आज मी डीप क्लिनिंग कोणती करणार आहे, तर सगळे डब्यांचे शेल्फ वगैरे साफ करणार आहे। जे कागद वगैरे खाली अंथरलेले आहेत तर ते पण मी सगळे आज क्लीन करणार आहे, स्वच्छ धुवून वगैरे मी पुन्हा नव्याने अंथरणार आहे आणि सगळं मी आवरून घेणार आहे आज। कारण आता श्रावण लागलाय म्हटल्यावर ते आपल्याला चैन देत नाही। एकदा श्रावण महिना लागला किंवा गणपती आले किंवा बघा आपल्याला घट स्थापना करायची असते, त्यावेळेला आपण सगळं घर स्वच्छ किचन क्लीन केलंच पाहिजे ह्या दिवसांमध्ये। आणि श्रावण महिन्यामध्ये आपण नॉनव्हेज पूर्ण बंद करतो। त्याचबरोबर बघा श्रावणामध्ये म्हणजे हा महिना खूप शुभ मानला जातो, श्रावण महिना। त्यामुळे उपास तापास असतात आणि कसं होतं हे सगळं स्वच्छ डीप क्लिनिंग केलं ना की एक मनाला खूप छान आपल्याला फ्रेश वाटतं, असं मनाला समाधान मिळतं की अरे आपण सगळं क्लीन केलंय। तर हे खूप 2-3 दिवसापासून चाललेलं किचन क्लिनिंग करायचंय किंवा सगळा पसारा काढायचा आहे, परंतु आज शेवटी योग आला आणि प्रत्येक गोष्टीला वेळ असतेच, तर ती आज वेळ आलेली आहे।
तर आता हे सगळे तांब्याची भांडी वगैरे मी क्लीन करून इथे डायनिंग टेबलवर ठेवलेली आहेत आणि आता मी स्टेप बाय स्टेप करायला घेणार आहे. तर आता मी कॉफी वगैरे घेतली होती. त्यानंतर बघा आता भाजी पोळी मी जेव्हा भूक लागेल तेव्हा खाईल, कारण कॉफी किंवा चहा घेतला ना की भरपूर सारी एनर्जी येते आणि फ्रेश वाटतं, असं जरा थोडंसं एक नवीन एनर्जी येते आपल्याला. आणि आता इथे बघा मी सुरुवात केलेली आहे किचन क्लिनिंगला बरं का. तर आता मी सगळं पहिलं किचनवरचं सामान एक साईडला काढून घेणार आहे, कारण आता मी एकटीच आहे, मुलं स्कूलला गेलेली आहेत आणि मी व्हिडिओ शूटिंग करायला इथे ट्रायपॉडला मोबाईल लावलेला आहे. तर काही वेळेला काय होतं की आता मी एकटी असल्यामुळे व्हिडिओ खूप मोठा होतो, त्यामुळे शूट करायचं म्हटलं ना की मी तुम्हाला भरपूर सारं काही दाखवावं वाटतं, परंतु मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगत असते आणि दाखवते माझं रुटीन. नाहीतर मग सगळं डिटेलमध्ये दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तरी पण बघा आता इथे मी जे वरचं कॅबिनेट आहे तिथे मी न लागणारी आणि न वापरात येणारी भांडी ठेवलेली आहे, तर ती मी क्लीन करून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यांना काही म्हणजे कधीतरीच त्याचा यूज होतो, म्हणजे एक्स्ट्रा हांडे वगैरे, कळशी किंवा टोप वगैरे काय असेल तर ते असं मी वरच्या लॉफ्टमध्ये ठेवलेलं आहे. ते वरती दिसतंय ना विंडोच्या वरती, तर त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे पॅक करून. परंतु आता वरचं जे आहे ना कॅबिनेट, ते काय होतं आपण जेव्हा फोडणी वगैरे देतो तर इथे मी एक्झिट फॅन वगैरे लावलेला नाही अजून, तर विंडो माझी ओपनच असते, त्यामुळे फोडणी वगैरे दिली तर सगळा धूर वगैरे बाहेरच जातो, त्यामुळे फारसं चिकट होत नाही. आणि माझं मंथली क्लिनिंग असतंच, तुम्हाला माहिती आहे माझ्या व्हिडिओमध्ये मी माझं मंथली क्लिनिंग तुम्हाला दाखवतच असते. तर असं हे मी ह्या ज्या ग्लास आहेत ना विंडोच्या, ह्या सगळ्या मी साफ करून अशा स्वच्छ कॉटनच्या फडक्याने पुसून अशा अगदी ट्रान्सपरंट दिसतं बघा, छान वाटतं, फ्रेश वाटतं. आणि कोणी अचानक आलं तरी आपल्याला गिल्ट असं वाटत नाही, आपल्याच मनाला किंवा आपल्याच डोळ्यांना ते छान वाटतं बघायला. त्यामुळे मी असं मंथली करत असते. परंतु आज मी आहे ना सगळं वरतून आता पुसून घेणार आहे, विंडो वगैरे सगळं पुसून घेणार, कॅबिनेट मधलं सुद्धा सगळ्या वस्तू काढणार आहे आज. आणि पुन्हा इथे जो प्युरिफायर ॲक्वागार्ड ठेवलेला आहे ते पण सगळं टोटली आज मी क्लीन करणार आहे. आता जवळपास बघा आता इथे वाजलेला आहे 1, दुपारचा 1 वाजला. आता मुलं गेलेली आहेत, मुलं जातात 11:30ला. त्यानंतर मग मी सगळं माझं अस्तव्यस्त पडलेलं त्यांची रूम वगैरे आवरली, म्हणजे कोणी अचानक आलं तरी आपल्याला गिल्ट वाटणार नाही, कारण पसारा दिसणार नाही. म्हणजे किचनमध्ये दिसला तर काही हरकत नाही, कारण आपण किचन क्लीनच करतोय. परंतु जर हॉल वगैरे आवरून ठेवला आणि कोणी अचानक आलं तर हॉलमध्ये बसू शकतं, किंवा फारसं तर कोणी येत नाही पण अचानक कोणी येऊ शकतं, असं होतं. त्यामुळे आपण असं पहिलं ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या पहिल्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर मग आपण स्टेप बाय स्टेप क्लीन करायला घ्यायचं. तर आता इथे वरती बघा कॅबिनेट सगळं मी टोटली कॉटनच्या फडक्याने पुसून घेतलेलं आहे, अगदी व्हाईट दिसते, मी तुम्हाला जवळून दाखवतेच नंतर. आता विंडो वगैरे साफ करून घेतली. इकडचं जे बॉक्स आहे हा फिल्टर वगैरे ठेवलेला, तर त्यावर सुद्धा बघा कधी कधी डाग वगैरे पडतात आणि व्हाईट याच्यावर पण दिसून येतात डाग. तर मी हे सगळं पुसून घेते आतलं सामान वगैरे काढून, कारण काय होतं वरती पण मी पेपर अंथरलेले आहेत, फोडणीने किंवा धूळ वगैरे बसते आणि चिकट होतं आणि खूप स्क्रबरने घासायचं म्हटलं तर खूप वेळ लागतो. त्यामुळे मी वरती असे पेपर अंथरलेले आहेत, म्हणजे पेपर बदलले तरी होऊन जातं. तर असं हे तुम्ही करा बघा, कॅबिनेट असेल ना तर त्यावर पेपर अंथरा, खूप क्लीन राहतं आतमध्ये. आणि पेपर खराब झाला ना की चिकट झाला तर पेपर बदलायचा फक्त. तर असं मी करत असते, म्हणजे तेवढंच काम वाचतं, नाही तर खूप वेळ लागतो, अख्खा दिवस म्हटलं तरी जातो जर जास्त मोठं किचन असेल तर. तर आता इथे बघा मी सगळं फिल्टर वगैरे पण पुसून घेतलाय स्क्रबरने, वरच्यावर सगळं पुसून पुन्हा मी कॉटनच्या फडक्याने पुसून घेतलाय. तर आपल्या ह्या ज्या छोट्या छोट्या वस्तू असतात ना घरामध्ये, म्हणजे आता बघा फिल्टर असतो, गॅस असतो किंवा फ्रीज, ओव्हन, काही असू द्या तुमच्याकडे, मिक्सर म्हणा, फूड प्रोसेसर, तर ह्या वस्तू असतात ना, तर यावर बघा आपण जेव्हा वाटण वगैरे करतो किंवा आपण किचनमध्ये म्हटलं तर नाही म्हटलं तरी आपले तेलाचे वगैरे कसले ना कसले हात लागतात, मग ते डाग पडलेले दिसतात. आणि वस्तू आहे ना आपल्याला लॉंग लास्टिंग पण जातात. आपण जेवढं आपण स्वच्छ टापटीप व्यवस्थित ठेवू ना तेवढं ते जास्त दिवस आपल्याला जातात. तर मग आता इथे मी अशा प्युरिफायर किंवा हे ॲक्वा, मिक्सर, फ्रीज, हे असं माझं मंथली क्लिनिंग असतंच आणि वरच्यावर मी असा हात मारतच असते, फडक्याने पुसून घेत असते, म्हणजे क्लीन दिसतं आणि स्वच्छ राहतं नेहमी.
आणि झुरळं वगैरे आता फर्निचर केलं ना तर बघा, आपण जर लक्ष दिलं नाही ना किंवा असं तर आपल्याला बरेच जणांना सवय असते, कसलं पार्सल आलं की खोकं ठेवायचं बघा, ते पुठ्ठा वगैरे असला की त्याने लवकर जे आपले बॉक्स असतात ना, कुरिअर बॉक्स म्हणा किंवा आपले चांगले असे मोठे मोठे बॉक्स असेल तर आपल्याला ठेवायची सवय असते, तर मग ते आपण ठेवतो, परंतु त्याने कालांतराने काय होतं, खूप झुरळं होतात. आणि फर्निचर केलं ना की झुरळं होतातच, परंतु ते तेवढं क्लीन पण करावं लागतं, मेंटेन ठेवावं लागतं. तर आता मी सगळं हे बघा, महिन्यातून 8 दिवसातून असं रोजचं जे डायनिंग टेबल वगैरे हॉलमधलं आहे ते रोजच्या रोज पुसते, परंतु हे कॅबिनेट वगैरे आहे ते मंथली क्लिनिंग असतं ना त्यावेळेला मी सगळं स्वच्छ पुसून घेते. आणि आतली जी भांडी आहेत ना, काचेचे ग्लास वगैरे, ज्यूसचे किंवा प्लेट असतात, काही ना काही बघा बरण्या वगैरे असतात, तर ते मी असं डीप क्लिनिंगच्या वेळेस करत असते. मग आता श्रावणामध्ये माझी साफसफाई असते, एक दिवाळीमध्ये असते आणि नवरात्रीमध्ये. त्याचबरोबर वर्षातून असं म्हणजे 3 ते 4 वेळा माझी डीप क्लिनिंग होतच असते प्रत्येक रूमची. तर आता हे सगळं सामान काढणार, खाली आतमध्ये मी पेपर अंथरलेले आहे, तर ते पेपर मी काढून स्वच्छ धुणार, सुकवणार आणि मग नंतर पुन्हा अंथरणार. त्यामुळे माझा पसारा होणारच आहे. पण आता मी अजून पसारा केला नाही, कारण मी वरचं सगळं पहिलं स्वच्छ पुसून घेणार, टाईल्स धुवून घेणार, किचन ओटा, पुन्हा गॅस वगैरे सगळं धुवून घेणार आणि नंतर मग खालच्या शेल्फ मधलं मी स्टेप बाय स्टेप एक एक काढणार आहे. तर आता मी पटपट आवरून घेते वरचं आणि नंतर मग मी तुम्हाला खालच्या शेल्फ मधलं काढताना मी दाखवते. तर आता बघा, आपण गृहिणींनी म्हणजे असं स्टेप बाय स्टेप जर आपण साफसफाई केली घरातली, तर जास्तीचा पसारा होणार नाही, चिडचिड होणार नाही आणि तुम्हाला आराम पण मिळेल. आणि मस्त गाणी वगैरे लावायची टीव्हीला किंवा म्युझिक लावायची, मस्त ब्लूटूथ हेडफोन वगैरे घालायचे किंवा टीव्हीलाही तुम्ही सॉन्ग लावायचे आणि मस्त त्या जोशमध्ये छान कामं होतात बघा दुपारच्या वेळामध्ये. परंतु असं आपण जर क्लिनिंगची सवय ठेवली ना की नेहमी आपलं घर छान राहतं. जसं आपण स्वतःला पॅम्पर करतो, स्वतःचे आपण जसं बघा मंथली आयब्रोज किंवा छान स्वतःला आपण तयार करतो किंवा हेअर कट असतो किंवा ब्लीच, फेशियल काही असो, आपण स्वतःला जसं पॅम्पर करतो तसं आपण घराचं सुद्धा क्लिनिंग केलं पाहिजे आणि घर पण आपण साफसूफ असं टापटीप ठेवलं पाहिजे. तर आता इथे बघा माझा किचन ओटा वगैरे सगळं क्लीन वगैरे झालेला आहे, आता स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता मिक्सर वगैरे मी सगळं पुसून घेते. आता हा मिक्सर बघा मी अगदी म्हणजे ज्या वेळेला मी मंथली किचन क्लिनिंग करते ना आणि रोजचा असा माझा काही म्हणजे वाटण
पटकन वगैरे वाटलं की लगेच पुसून ठेवतेच, परंतु असं मी पूर्ण व्यवस्थित तो पुसून त्यावर मी एखादं नॅपकिन किंवा तुम्ही कवरही घालू शकता मिक्सरला, फूड प्रोसेसरला, म्हणजे धूळ वगैरे बसत नाही. आणि असं व्हाईट असेल तर लगेच डाग पडतात, त्यामुळे असं स्वच्छ नीटनेटकं आपण जिथल्या तिथे व्यवस्थित पुसून ठेवला ना की तो छान राहतो आणि अगदी नव्यासारखा दिसतो बघा. तर आता माझं पूर्ण किचन स्वच्छ धुवून झालेलं आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते, एवढं छान व्हाईट दिसतंय ना आणि एवढे टाईल्स चमकतायत ना की एवढं मन आपलं सुखावून जातं ना. आणि एखादं एक्स्ट्रा काम आपण बघा घरामध्ये केलं ना की आपलं मन खूप सुखावतं, म्हणजे असं वाटतं की आपण खूप काही मोठं काम केलेलं आहे आणि छान वाटतं. तर असं जर तुम्ही हाऊसवाईफ असेल, घरामध्येच असाल, तर तुम्ही असं रुटीन ठेवा की जेणेकरून तुम्हाला बघा कधी कधी असं वाटतं की करमत नाहीये, डिस्टर्ब झालेला आहात तुम्ही किंवा डोक्यात नको ते विचार येतात, तर सरळ क्लिनिंग करायला काढा. घर पण छान टापटीप राहतं, आपलं माइंड पण फ्रेश राहतं आणि आपल्या डोक्यातले नको ते विचारही जातात आणि आपण पॉझिटिव्ह राहायला लागतो. तर असं हे मी रुटीन ठेवत असते बघा. आता माझं सगळं क्लीन झालंय. आता हे वरचा सगळा पोर्शन सगळा क्लीन झालेला आहे बघा. म्हणजे विंडो, कॅबिनेट, किचन ओटा, पुन्हा मिक्सर वगैरे ते जे मी एका पाटावर ठेवत असते रोज पटकन लागणाऱ्या वस्तू, तर ते सगळ्या मी स्वच्छ धुवून क्लीन करून घेतलेल्या आहेत. आता मी खालचा जो शेल्फ आहे माझा डब्यांचा किंवा भांडी वगैरे जे ठेवलेली आहेत, तर मी ती आता काढणार आहे. आता हे वरचं सगळं आवरून झालंय, म्हणजे पसारा दिसतोय का तर नाही, परंतु पसारा होणार आहे. कारण कधी होणार आहे तो जेव्हा मी खालचे भांडे काढणार आहेत शेल्फ मधले डबे वगैरे, त्यावेळेला तो पसारा होणार आहे. परंतु वरती सगळं माझं क्लीन झालेलं आहे, म्हणजे अर्ध काम झालेलं सारखं वाटतं आपल्याला. आणि मध्ये थोडासा रेस्टही घ्यायचा, 10-12 मिनिटं 15 मिनिटं तुम्ही थोडासा आरामही करायचा आहे, म्हणजे थकल्यासारखं वाटत नाही आणि एक आपल्याला नव्याने पुन्हा एनर्जी येते. तर असं आहे. आता इथे वाजलेले आहेत 3 बघा दुपारचे. तर आता हे सगळं आवरता मला 3 वाजलेत. आता मला संध्याकाळच होणार आहे, परंतु आता मी आराम तर काही करणार नाही, परंतु मध्ये मध्ये मी असं थोड्या वेळ बाबा एक म्हणजे अर्धा व्हिडिओ एडिट करायचा, कुठे थोडंसं पुन्हा मग आता भांडी वगैरे, पाऊस आला की पुन्हा कपडे काढायचे, असं मध्ये इकडे तिकडे होतच आणि त्यामध्ये खूप टाइमपास होतो. व्हिडिओ शूट करायचा असला की पुन्हा ते चालू करा, पॉज करा, ट्रायपॉड इकडे ठेवा, तिकडे ठेवा, हेच माझं चालू असतं आणि त्यामध्ये टाइमपास होता होता म्हणजे जे मेन काम करायचं ना ते राहतं आणि त्याला वेळही लागतो. त्यामुळे आता हे मला करायचंच आहे आणि मी एकटीच आहे करायला, त्यामुळे मलाच ते करायचंय. त्यामुळे ते आपल्याला निश्चित आहे की आपल्याला करायचं आहे, त्यामुळे आपण असं स्टेप बाय स्टेप करायचं. अगदी मस्त गाणी ऐकता केलं ना की पटापट कामं उरकतात. तर आता बघा हे मी सगळ्या ट्रॉल्या आता मी मोकळ्या करणार आहे. आता हे किचन ओटा पुन्हा माझा भरणार आहे. आता हे डबे वगैरे माझे रोजचीच वापरातली भांडी आहेत, त्यामुळे फार मला क्लीन करायची गरज पडणार नाहीये, कारण माझ्याकडे मोजकीच भांडी आहे आणि मी पण जास्त अशी मला घ्यायची सवय पण नाहीये. कारण जी वस्तू आपल्याला यूज करायची आहे तीच वस्तू मी शक्यतो घेत असते, एक्स्ट्रा अशी घेऊन ठेवत नाही. बऱ्याच जणांना बघा सवय असते की एखाद्या वस्तूचा यूज होतोय तरी पण आपण तीच वस्तू 4-4 प्रकारे आपण घेत असतो, खरेदी करत असतो, शॉपिंग करत असतो आणि मग ते तेवढं मेंटेन पण ठेवावं लागतं, स्वच्छ पण ठेवावं लागतं, नीटनेटकं ठेवावं लागतं. त्यामुळे एक्स्ट्रा घेण्यापेक्षा ज्या वस्तूचा यूज होणार आहे तीच वस्तू घेत चला, म्हणजे अशी मला सवय आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. तर माझ्याकडे मोजकीच भांडी आहेत आणि ती रोजच्या वापरातली, त्यामुळे फारशी अशी मला क्लीन करायची गरज पडणार नाही. परंतु आता जे ह्या ट्रॉल्या आहेत ना, तर ह्या किचन ट्रॉल्या मी सगळ्या काढून घासून त्यातले जे कव्हर ठेवलेले आहेत, म्हणजे कागद अंथरलेले आहेत ना हे, तर ते मी सगळे क्लीन स्वच्छ धुवून सुकवून पुन्हा मी अंथरणार आहे आणि त्यावर पुन्हा सगळ्या वस्तू मी ठेवणार आहे. तर आता माझा पसारा एक एक व्हायला लागलेला आहे बघा. तर डायनिंग टेबलवर मी काही वस्तू ठेवल्या आहेत, काही किचन ओट्यावर ठेवलेल्या आहेत. आता हे सगळे डबे, माझ्याकडे डबे पण मोजकेच आहेत, रोजच्या वापरातले आहेत. आणि मी काय करते, आता समजा कूट संपला किंवा चना पीठ, बेसन पीठ संपलं की मी तो डबा लगेच क्लीन करून ठेवते. पीठ संपलं, आता 15-20 दिवसांचं मी एकदाच दळून ठेवते ज्वारी आणि गव्हाचं पीठ. मग त्यावेळेला पिठाचे डबे वगैरे क्लीन करून ठेवते, म्हणजे फारसं मला डबे पण क्लीन करायची गरज नाहीये. पण मी जे खालचे कागद आहेत ना तर ते सगळे काढणार आहे. तो मी जो
डब्यांचा शेल्फ आहे ना तो पूर्ण मी स्वच्छ सॅनिटाईजने पुसून घेणार आहे कॉटनच्या फडक्याने आणि पेपर स्वच्छ धुणार आहे. तर आता हे बघा, हे पेपर चिकट होतात. आता हे असं मी डीप क्लिनिंग करणार आहे. तर हे सगळे मी पेपर काढणार आहे. पेपर म्हणजे कागद आहेत फ्लेक्सचे, तर ते मी कट करून मेजरमेंटनुसार तिथे मी कट करून अशा शेल्फवर ठेवलेले आहेत आणि त्यावर मी डबे ठेवते. कारण काही वेळेला काय होतं, आपण जेव्हा डबे ठेवतो ना तर आपण बघा असे फर्निचर केल्यानंतर ते जो शेल्फ आहे ना त्याला असं काळसर डाग पडतात आणि ज्या वेळेला आपण डबा घेतो की तो पुन्हा काळे डाग दिसून येतात. त्यामुळे मग पेपर म्हणा किंवा तुम्ही असे फ्लेक्स असतात ना त्याचे मेजरमेंटनुसार कटिंग करून आपण जर असे डब्यांखाली अंथरले ना तर छान राहतात. ड्रॉवर पण छान राहतात, कॅबिनेट स्वच्छ राहतं आणि जो शेल्फ आहे प्लाय वगैरे ते स्वच्छ अगदी व्हाईट दिसतात आणि नव्यासारखे वाटतात. तर मग फक्त सॅनिटाईजने कॉटनच्या फडक्याने पुसून घेतलं तरी होऊन जातं, मग झुरळ वगैरे पण होत नाहीत. तर आता इथे झाडून सगळं आतून मी झाडून घेतलं. आता खालचे डबे वगैरे काढून घेते आणि मेन म्हणजे कागद आणि ट्रॉल्या वगैरे घासल्या, क्लीन केल्या, तर त्या सुकवल्यानंतर ठेवणार आहे मी सगळे डबे वगैरे. म्हणून मी आता ते सगळे साईडला करून ठेवले. आता किचनमध्येच पसारा आहे माझा, परंतु तो पेपर वगैरे टाकल्यानंतर पुन्हा मग जिथली वस्तू तिथं मी ठेवून घेणार आहे. तर असं हे आपल्या गृहिणींना सवयी असल्या पाहिजे. म्हणजे आपण नियोजन केलं पाहिजे कामाचं, टाइम टेबल बनवलं पाहिजे. मंथली, आठवड्याचं कामांचं नियोजन किंवा मंथली किचन क्लिनिंग किंवा आपल्या डीप क्लिनिंग असतं. बाथरूम असतात, रूम असतात किंवा काहींचं खूप काही असतं बघा. मोठं घर असलं की तेवढं मेंटेन पण ठेवावं लागतं. तर आता हा मोठा फ्लॅट आहे 2 BHK, तर त्यामुळे मला दोन्ही रूम, दोन्ही बाथरूम, गॅलरी वगैरे सगळं मला स्वच्छ करायचं असतं आणि माझ्याकडे कुठलीही मेड नाहीये. कुठलीही मेड नसताना मी अगदी स्वतः एकटी अशा रीतीने बघा मी नियोजन करून क्लिनिंग करत असते आणि हेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आता बघा मी सगळं ते पसारा काढून घेतला बाहेर, म्हणजे डबे वगैरे, आणि ह्या सगळ्या ट्रॉल्या मी डायरेक्ट बाथरूममध्येच आणल्या. तर आता इथे बाथरूममध्ये मी स्क्रबरने छान क्लीन केल्या, स्वच्छ धुवून आता मी त्या हवेवर सुकवणार आहे. गॅलरीमध्ये ठेवते आणि त्या लगेच सुकून जातील. हवा एवढी सुटली आहे ना की ते लगेच बघा अर्धा एक तासामध्ये लगेच सुकतील. मग मी त्या पुन्हा घरामध्ये आणून हे करणार आहे. आता वाजले आहेत 5, म्हणजे प्रत्येक गोष्टीला वेळ जातो. आता त्या ट्रॉल्या वगैरे, कागद वगैरे सगळे ते फ्लेक्सचे सगळं क्लीन करता करता मला जवळपास 1-2 तास गेले. आता इथे वाजलेले आहेत 5:30. मुलं यायचा टाइम झालाय बघा. म्हणजे आणि आता मी काय करणार आहे की हे आता भांडी वगैरे मी ठेवलीत रॅकमध्ये आणि हे नंतर बाकीच्या वरच्या ट्रॉल्या आहेत त्या सुकल्यानंतर पुन्हा मी त्याच्यामध्ये लावून घेणार आहे. तर डबे वगैरे एका साईडला मी सरकून ठेवलेले आहेत आणि आता इथे सरांसाठी आणि माझ्यासाठी चहा ठेवलाय, दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आज म्हणजे आता नाही म्हटलं तरी थोडंफार थकायला होतंच, कारण पूर्ण डीप क्लिनिंग केले. तर थकलेली नाहीये, परंतु जे पायाच्या टाचा आहेत ना तर त्या दुखायला लागल्यात, कारण दिवसभर सकाळी उठल्यापासून मी उभी आहे. त्यामुळे कंटिन्यू माझं म्हणजे पाय मी उभी असल्यामुळे पाय थोडेसे माझे टाचाखाली दुखायला लागलेले आहेत. त्यामुळे मी आता विचार केला की काय जेवण बनवावं. तर डाळ भाताचा कुकर लावला आणि वांगी आणली होती सरांनी. तर हे भाजलेल्या वांग्याचं भरीत खूप आवडतं, सगळ्यांनाच आवडतं. त्यामुळे मग मी इथे ती वांगी भाजून घेतली. तर ती वांगी धुवायची, कॉटनच्या फडक्याने पुसायचं आणि तेल लावायचं वरतून आणि गॅसवर भाजायचं. खूप छान भरीत होतं, अगदी चटकदार होतं बघा. मी मागे तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर आता कांदा वगैरे, आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे, जिरी मोहरीची फोडणी द्यायची, लाल तिखट घालायचं आणि छान चटकदार असं मस्त त्याच्यामध्ये मिक्स करायचं. मीठ टाकायचं चवीनुसार आणि छान होतं ते. अगदी बाजरीच्या भाकरीबरोबर पण चवीने मस्त लागतं, खाता येतं. आणि आता इथे डाळ भात, चपाती आणि वांग्याचं भरीत असणार आहे जेवणामध्ये. तर आता इथे माझं सगळं बघा मी पसारा जिथल्या तिथे व्यवस्थित ठेवून घेतलाय. परंतु आता मी पूर्ण क्लीन झाल्यावर तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवणार आहे. आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किचन क्लिनिंग विषयी भरपूर सारे सवयी, पॉझिटिव्ह टिप्स सांगितलेल्या आहेत. तर असं आपलं गृहिणींनी रुटीन ठेवलं तर नेहमीच आपलं किचन स्वच्छ, क्लीन राहील. आणि जिथे म्हणतात ना स्वच्छता, शांती असते, तिथे लक्ष्मी नेहमी सुवास करते. तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका.